नमस्कार. मी वाकी वसिष्ठ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे विहिरीवरची वरात या रहस्यमय भयकथेचा भाग 8. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझ्या या चॅनलचं भवितव्य ठरवण्यासाठी त्याला लाईक्स आणि सबस्क्रायबर मिळणं खूप गरजेचं आहे. अनेक जण हे माझी कथा ऐकतात पण सबस्क्राईब करत नाहीत. माझ्याकडे खूप अशा हॉरर, सस्पेन्स आणि अनेक प्रेमकथा लिहिलेल्या आहेत आणि त्या वाचकांसमोर सादर करणं आणि त्यांची दाद मिळवणं हेच माझं ध्येय आहे. पण ते साकार करणं हे तुमच्या हातात आहे. तेव्हा प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद. विहिरीवरची वरात भाग 8. ठीक आहे वीणाबाई, धन्यवाद. फार महत्त्वपूर्ण माहिती दिली तुम्ही. तुम्ही गेलात तरी चालेल. तुमच्या मिस्टरांना आत पाठवा जरा. वीणा शांतपणे बाहेर गेली. पण राया काहीशा रागाने आत आला. या कोंडे साहेब या. माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव तुम्ही. तुमचं आदरातिथ्य केलं पाहिजे आम्हाला. मेघनाथचा तिरका स्वर रायाला झोंबला. साहेब, मुद्द्याचं बोला. कोंडे साहेब, लागले का तुमच्या घरचे CCTV? कधीचेच लागले आहेत, पण चालू नव्हते. अहो तेच ते, चालू झाले की नाही अजून? मेघनाथ अजूनही तिरकच बोलत होते. हो, A to Z चालू झाले. तुम्ही येऊन चेक करू शकता. बर बर, पण एवढा वेळ का लावला? राया कोंड्यांना वायरमन मिळत नाही म्हणजे जरा अशक्य वाटतंय. तुम्हाला नाही म्हणायची कोणाची हिंमत आहे का? पण ते जाऊ दे. राया साहेब, तारा गेली त्या रात्री तुम्ही काय करत होतात? हा म्हणजे आता आम्हाला माहिती आहे तुमचं गेल्याच आठवड्यात लग्न झालं. नवपरिणीत जोडपं रात्र काय करणार ते माहीत आहे, पण फॉर्मॅलिटी म्हणून विचारतोय. राया दचकला. ही वीणा काही पचकली की काय? रायासाहेब, मी अगदी सरळ साधा प्रश्न विचारला तुम्हाला. तुम्ही त्या रात्री काय करत होतात? एवढा विचार काय करताय? मी मी माझ्या खोलीत होतो, म्हणजे झोपलो होतो. सकाळी वीणा आली तेव्हा कळलं की तारा गायब आहे. खाली गेल्यावर बघतो तर ती विहिरीत पडली होती. वीणाने तिला सर्वप्रथम पाहिलं. CCTV मध्ये तर तारा हेमंतच्या खोलीतून बाहेर आलेली दिसतीये, पण राखीप्रमाणे ती विहिरीकडे जाताना दिसत नाहीये. ती समोर कुठेतरी चालत गेली. बाकी ठिकाणी कुठेही CCTV चालू नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय, ती कुठे गेली असावी? मेन गेटवरच्या कॅमेऱ्यानुसार ती बाहेर तर गेलेली नाही, पण वाड्यात नक्की कुठे गेली ते सांगता येणार नाही सर. तारा विहिरीत सापडल्या, त्या तिथे कशा गेल्या? तेच तर कोडं उलगडत नाहीये साहेब. विहिरीवर जायला 2च मार्ग आहेत. पहिला मार्ग वाड्यातून मागल्या दारी जातो, जो CCTV मध्ये स्पष्ट दिसतोय. त्या मार्गावरून ती विहिरीपर्यंत चालत गेलेली दिसत नाहीये, किंवा तिला तिथवर कोणी नेलेलंही दिसत नाहीये. बर, दुसरा मार्ग कोणता? सर, विहीर मागच्या अंगणात आहे. अंगणात मागे एक गेट आहे, ज्याला आतून बाहेरून कुलूप आहे. ती दोन्ही कुलप जशीन तशी आहेत. ती विहिरीच्या मागच्या दारेनेही निश्चित गेलेली नाही. कशावरून म्हणताय तुम्ही राया?
चाव्या कुणाकडे असतात? सिक्युरिटीकडे असतात व एक सेट माझ्याकडे असतो. ताराने सिक्युरिटीकडे चाव्या मागितल्या नाहीत, आणि मागितल्या असत्या तर माझ्या परवानगीशिवाय त्यांनी गेट उघडलं नसतं. कुणीतरी डुप्लिकेट चाव्या बनवून मागल्या दाराने आत येऊन तिला विहिरीत ढकलून तर दिली नसेल. सर, असं कुणी का करेल? मुळात तारा किंवा इतर कोणीही वाड्याबाहेर पडलेलं दिसत नाहीये. आमच्या मते घरातल्याच जाणकार व्यक्तीने तिचा खून करून तिला विहिरीत ढकललं असणार. अशी व्यक्ती की जिला पक्क माहिती आहे की घरात फक्त 2 CCTV चालू आहेत. मेघनादांच्या उलट तपासणीने राया हैराण झाला, पण चौकशी टाळता येणार नव्हती. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी राया, ताराला राखीच्या मृत्यूबद्दल काहीतरी खास माहिती मिळाली होती. तसं तिने तुमच्या पत्नीला वीणाला सांगितलं होतं. सगळं खरं सांगण्याच्या आधीच आत ती गेली. हेमंतच्या खोलीतून बाहेर आल्यावर ती तुम्हाला तर नाही भेटली. तुम्हीच तिला... शट अप इन्स्पेक्टर, मी ऐकून घेतोय म्हणून तुम्ही वाटेल ते आरोप करताय. ती हेमंतच्या खोलीतून बाहेर आल्यावर कशावरून मलाच भेटली? मी अख्खी रात्र खोलीत होतो. माझ्या बायकोला विचारा हवं तर. वाडा एवढा मोठा आहे. ती किचनमध्ये काहीतरी खायला गेली असेल, वरच्या मजल्यावरच्या लायब्ररीत गेली असेल, किंवा वीणाला भेटायला वर आली असेल. रायाचा आवाज चढला होता. रिलॅक्स रिलॅक्स मिस्टर राया, एवढं उत्तेजित होऊ नका. हे बघा, 4 दिवसात 2 गूढ मृत्यू झाले आहेत. आमच्यावर वरून बरंच प्रेशर आहे. मीडियावालेही मागे लागले आहेत. आम्हाला आमचं काम करू द्या. खरा खुनी समोर येईपर्यंत आमचा प्रत्येकावर संशय असतो. मेघनादनी तिघांना घरी सोडलं. आता त्यांना ताराचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट येईपर्यंत वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. रात्री घरी आल्यावर राया वीणावर खूप संतापला. तू मला अडकवायला बघत आहेस का? तू माझा असा बदला घेशील असं वाटलं नव्हतं मला. तुझ्या भोळ्या बाबड्या चेहऱ्यामागे एक कारस्थानी बाई दडली आहे. वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता. वीणाने शांत राहायचं ठरवलं. ताराचं दुःख एवढं मोठं होतं की रायाचं टोचून बोलणं तिला त्या क्षणी क्षुल्लक वाटलं. हा वाडा सुटता सुटत नाहीये. काय असावं हे गूढ? त्या दोघी का गेल्या? त्या कंदीलधारी स्त्रीने तर त्यांना विहिरीत ढकलून दिलं नाही ना? जे मला स्वप्नात दिसलं ते त्या दोघींच्या बाबतीत तर घडलं नसेल ना? आईंना हा वाडा झपाटलेला वाटत होता. त्या या वाड्याचं रिनोव्हेशन करण्याच्या विरुद्ध होत्या. उद्या आईंशी याबद्दल बोलेन. मला विश्वास आहे निदान आई तरी मला धुडकावून लावणार नाही. नाही, नकोच नकोच कुणाशी बोलायला. तारा काय म्हणाली होती? तुझी सासरची मंडळी साधी नाहीत. तिचा रोख आईकडे होता का? छे, शक्य नाही. आईंनी 50 कोटींचे दागिने किती भाबडेपणाने माझ्या स्वाधीन केले. माझ्यावर केवढा विश्वास दाखवला. त्या खरंच साध्या आहेत. काय करावं काही कळेन असं झालंय. विचार करून वीणाचं डोकं दुखायला लागलं. शेवटी गावी गेल्यावर सर्वप्रथम तिने बाबांना सर्व सांगायचं ठरवलं. त्यांच्या सल्ल्यानेच नंतर काय ते करायचंच ठरवलं. रायाला बिनबोबाटपणे घोरताना पाहून वीणाचे डोळे भरून आले. आत्ता या क्षणी वाटतंय रायांच्या मिठीत शिरून मनसोक्त रडावं. त्यांनी माझं डोकं त्यांच्या छातीवर ठेवून मला सावरावं. माझे अश्रू पुसावेत. तुम्ही कितीही अपमान केलात तरी माझं प्रेम तसूभरही कमी होणार नाही. तुम्ही माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहात राया. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यावर प्रेम करत राहणार. तुम्ही त्या मोनाशी लग्न करून सुखी होणार असाल तर तसं करा. कसंही करून तुम्ही सुखी व्हा. काही दिवसांनी ताराचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला. रिपोर्टमध्ये एक विचित्र गोष्ट आढळली. ताराला विष दिलं गेलं होतं. तिचा देह काही वेळातच काळा निळा पडला होता. तिच्यावरही बलात्कार झाला होता. तिच्या पोटातील विष हे एखाद्या विषारी सापाचं असावं
असा डॉक्टरांचा अंदाज होता. विहिरीतील पाणी विषारी आहे असं जयाबाईंचं म्हणणं होतं. विहिरीतलं पाणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलं, पण त्या अहवालात पाणी पिण्यायोग्य शुद्ध आहे असं नमूद करण्यात आलं. पोटात विष गेल्याने तारा बेशुद्ध पडली होती. बेशुद्धावस्थेत विहिरीत पडली असता नाकातोंडात पाणी शिरल्याने तिचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार तिचा मृत्यू पहाटे 4 वाजता झाला. त्या रात्री आधी 2 वाजता ती हेमंतच्या खोलीतून बाहेर आली. तेव्हा तर ती अगदी ठणठणीत दिसत होती. स्वतःच्या पायांनी व्यवस्थित चालताना दिसत होती. ती नक्कीच कोणाला तरी भेटली होती ज्यांनी तिला विष देऊन विहिरीत फेकलं. पोलिसांचा संशय हेमंतवर होता. त्या दिवसानंतर सर्वजण हेमंतशी फटकून वागू लागले. जयाबाई, राया, चंद्रा एवढंच काय, राखीच्या घरच्यांनी त्याला फोन करून खूप झापलं. वीणालाही हेमंतच खुनी असल्याचा दाट संशय होता. पण हा सर्वांचा संशय खोटा ठरला, कारण तिथून पुढे 2 दिवसांनी हेमंतचा मृतदेह विहिरीत आढळला. या वेळेस तर कोडं अधिकच क्लिष्ट झालं. खरं तर अख्ख्या घरात सगळे मिळून 15 CCTV कॅमेरे होते. मेघनाथच्या आदेशावरून तात्काळ एका वायरमनला बोलवून रायाने सर्व CCTV चालू केले होते. पण त्यानंतरच्या 2च दिवसात हेमंत मृत्युमुखी पडला. आश्चर्य म्हणजे मध्यरात्री 2 ते 4 या वेळात सर्व CCTV कोणीतरी बंद केले होते. शेवटच्या फुटेजमध्ये हेमंत त्याच्या खोलीत रात्री 12:30ला झोपायला गेला. त्यानंतर तो तेथेच होता. अचानक 2 ते 4 या वेळेत सर्व CCTV बंद झाले किंवा कुणीतरी ते केले. सकाळी त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. ताराप्रमाणेच त्यालाही विष दिलं गेलं होतं. दोघांच्या शरीरात सापाचं विष आढळलं असलं तरी शरीरावर कुठेही सर्पदंश झाल्याची खूण नव्हती. विषारी अंश पोटातच होते. याचा अर्थ दोघांवरही विषप्रयोग झाला होता. मेघनाथनी यावेळेस रायाला चांगलंच धारेवर धरलं. पुन्हा एकदा वीणाची चौकशी झाली. जयाबाईंनाही प्रखर प्रश्नांना सामोरं जावं लागलं. चंद्रा, किशोर, इतर सर्वांची कसून चौकशी झाली, पण कुणाविरुद्धही ठोस पुरावे आढळले नाहीत. रायाने पोलिसांना एक रीतसर अर्ज दिला. नवविवाहित दाम्पत्याला हनीमूनसाठी 8 दिवस गोव्याला जाण्याची परवानगी मागितली. माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून पोलिसांनी तो अर्ज स्वीकारला. रायाला गोव्याला जाण्यासाठी 8 दिवसांची कशीबशी परवानगी मिळाली. वीणाला त्याने गोव्याला जाण्यासाठी बॅग भरायला सांगितली. तेव्हा तिच्यासाठी हा सुखद धक्का होता. तिच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. तिचा आनंद गगनात मावेना. मला शेवटी स्वीकारलं तर मी या संधीचं सोनं करेन. रायाचं मन जिंकून घेईन. रायाच्या लाडक्या मर्सिडीजमधून दोघं गोव्यासाठी रवाना झाले. प्रवासात तिच्यासाठी रायाने काही बाई खायला प्यायला घेतलं, पण तिच्याशी एकही अक्षर बोलला नाही. मुकाटपणे गाडी चालवत राहिला. वीणाने शांतच राहायचं ठरवलं होतं. मनातल्या मनात मात्र ती हनीमूनची स्वप्न रंगवत राहिली. हॉटेल एमराल्ड पॅलेसमध्ये मुक्कामाची सोय केली गेली. ते 7 स्टार हॉटेल पाहून वीणाचे डोळे दिपले. गाडीतून उतरल्या हॉटेलच्या माणसाने अदबीने पुढे येऊन गाडीतलं सामान उचललं. काउंटरवर गेल्यावर रिसेप्शनिस्टने त्यांचं स्वागत केलं. रायाने नाव सांगितलं. मिस्टर अँड मिसेस कोंडे अँड 1 मोर रूम. रिसेप्शनिस्टने 2 चाव्या रायाच्या हातावर ठेवल्या. रायाने अजून एक रूम कोणासाठी बुक केली आहे? वीणा गोंधळात सापडली. एक्स्ट्रा रूम कोणासाठी बुक केली आहे? आई पण येणार आहेत का? वीणाच्या भाबड्या प्रश्नावर राया मिस्किल हसला. हनीमूनला कोणी पालकांना बरोबर नेतं का? त्याने एक चावी वीणाच्या हातात दिली आणि म्हणाला, ही चावी तुझी.
वीणा काही बोलणार एवढ्यात एक सुंदर मुलगी येऊन रायाच्या गळ्यात पडली. माय प्रिन्स चार्मिंग, तू आलास तर. रायाने त्या मुलीला सर्वांसमोर घट्ट मिठीत घेतलं व तिच्या ओठांचं कर्कसून चुंबन घेतलं. वीणा अवाक होऊन बघत राहिली. तिच्या हातातून चावी गळून पडली. डार्लिंग, आपण आपल्या रूममध्ये जाऊया का? मला खूप घाई आहे. रायाने मोनाला डोळा मारला. नॉटी बॉय. मोना आणि राया एकमेकांना कवटाळून त्यांच्या खोलीत निघून गेले. दोघांनी वीणाकडे वळून सुद्धा पाहिलं नाही. वीणाचा पुन्हा एकदा मोठा भ्रमनिरास झाला होता. स्वतःला कसंबसं सावरत ती तिच्या खोलीत आली. खोलीत आल्यावर मघापासून रोखून धरलेले अश्रू तिच्या गालावर ओघळून आले. उशीत डोकं खुपसून तिने मनसोक्त रडून घेतलं. तो दिवस ती खोलीच्या बाहेर आलीच नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती बीचवर एकटीच फिरायला गेली. तिथे तिला राया आणि मोना दिसले. वीणाने मोनाचं निरीक्षण केलं. गोरी पान, घारे डोळे, कृत्रिम रंग दिलेले सोनेरी केस, चेहऱ्यावर गडद मेकअप, टॉप आणि टाईट जीन्स, हाय हिल्स. थोडक्यात मोना ही एक टिपिकल आधुनिक तरुणी होती. वीणाचं मन नकळत स्वतःशी तिची तुलना करू लागलं. तिच्यात असं काय आहे की ज्यामुळे राया तिच्या प्रेमात आखंड बुडाले? तिचा रंग गोरा आहे तर मी गहूवर्णी. छे, रायाच्या शब्दात सांगायचं तर काळीकुट्ट. माझे डोळे काळे तर तिचे घारे, तिचे आखूड सोनेरी केस, माझी वेणी काळीभोर गुडघ्यापर्यंत. तिची उंची असेल जेमतेम 5 फूट. हाय हिल्स घालूनही ती माझ्यापेक्षा बुटकी वाटली. जाऊ दे, कशी का असेना, रायाना तर आवडतीये ना. वीणाने समोर पाहिलं तर दोघांचे प्रेमाचे चाळे सुरू होते. मोना तिच्याकडे एकटक पाहत होती. रायाच्या कानात कुजबुजत होती. राया तिच्या सोनेरी केसांच्या बटा कुरवाळत तिच्या कानामागे सारत होता. वीणाकडे तो ढुंकूनही पाहायला तयार नव्हता. ती त्याच्यापासून दूर निघाली. लांबच लांब चालत राहिली. दमल्याचं जाणवल्यावर खडकावर एका जागी बसली. उंच उसळणाऱ्या लाटांमध्ये मन कितीही गुंतवलं तरी राया हटवादीपणे समोर येत होता. तिच्या वेड्या मनाला सतत त्याचाच भास होत होता. पांढऱ्या शुभ्र फेसाळ लाटा खडकावर येऊन आपटत होत्या. लाटांमुळे खडकांवर नक्षी तयार झाली होती. सूर्य मावळतीला आला होता. सर्वत्र लालसर आभा पसरली होती. आकाशात पक्ष्यांचे थवे त्यांच्या घरट्यांकडे निघाले होते. गोव्याचे किनारे म्हणजे स्वर्गच जणू. नवपरिणीत जोडप्यांचं तर माहेर घर. वीणा गोव्याचं सौंदर्य डोळ्यांनी पीत राहिली, पण ते मनात मात्र उतरत नव्हतं. कारण मनात जागाच शिल्लक नव्हती. दुःखाच्या अनंत पुंजक्यांनी तिचं कोमल मन काठोकाठ भरलं होतं. नव्हे, ओसंडून वाहत होतं. तिच्या आजूबाजूला अनेक तरुण जोडपी पाण्यात यथेच्छ डुंबत होती. त्यांच्या रासलीला रंगात आल्या होत्या. एकमेकांना मिठ्या मारत होती, पाणी उडवत होती. त्यांना जगाचं भान नव्हतं. वीणाला त्यांच्यातल्या तरुणींचा हेवा वाटत होता. वीणाला पाहून अनेकांच्या मनात तिच्याबद्दल कुतूहल निर्माण होत होतं. गेले 2 तास ती एकटीच बसून होती. हातात हिरवा चुडा, हातापायांवर नक्षीदार मेहंदी, गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र, कपाळावरची लाल चुटूक टिकली, कानात चमचमणारे हिऱ्यांचे झुबे. पाहून कोणालाही कळत होतं की ती नवविवाहिता आहे. साहजिकच ती हनीमूनसाठी गोव्याला आली असणार. पण तिचा नवरा कुठे होता? तो आसपास कुठेही दिसत नव्हता. तेथे मौज मस्तीसाठी आलेली तरुण मुलांची टोळकी तिच्या बाजूला मुद्दाम रेंगाळत होती. तिचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण वीणाचं कोणाकडेही लक्ष नव्हतं. ती तिच्याच दुःखात हरवली होती. वीणा त्या खडकावर किती वेळ बसली होती कुणास ठाऊक. सूर्य मावळतीला आल्यावर त्या सुंदर केशरी गोळ्याकडे तिला एकटक बघावंसं वाटलं. त्या गोळ्याकडे पाहत पाहत तंद्रीत ती उठून उभी राहिली. भुसभुशीत वाळूत अनवाणी पायांनी पुढे चालू लागली. चालता चालता पाण्यात उतरली. पाणी कमरेपर्यंत आलं, नंतर खांद्यापर्यंत. त्यानंतर तिचा चेहरा बुडू लागला.
नाकातोंडात पाणी शिरू लागलं. वीणा भानावर आली. विचारांच्या तंद्रीत सूर्यबिंब न्हाताना ती पाण्यात बरीच पुढे आली होती. एवढ्यात एक मोठी लाट आली. तिला पोहता येत नसल्याने तिने गटांगळ्या खाल्ल्या. बीचवर एकच ओरडा झाला, लडकी बह गई. वीणा हातपाय मारायचा प्रयत्न करू लागली. एवढ्यात तिला कोणीतरी घट्ट पकडलं. कोणाचे तरी हात तिच्या कमरेभोवती आवळले गेले. वीणाने चमकून पाहिलं. तो एक देखणा बलदंड तरुण होता. वीणाला घेऊन तो तरुण किनाऱ्यावर आला. तिच्या पोटातलं पाणी त्याने बाहेर काढलं. सुदैवाने तिच्या नाकातोंडात फारसं पाणी गेलं नव्हतं. तू ठीक आहेस? त्या तरुणाने वीणाच्या खांद्यावर थोपटलं. तिने होकारार्थी मान हलवली. विचार काय होता? त्या तरुणाने काहीशा जरबेनेच विचारलं. मी तंद्रीत पाण्यात कधी गेले ते कळलंच नाही. त्या तरुणाच्या नजरेत अविश्वास होता. बाबा शपथ खरं, तुम्हाला वाटतंय तसं काही नाही. मला इतक्यात मुळीच मरायचं नाही. वीणाच्या बोलण्यावर त्या तरुणाने हलकं स्मित केलं. नाव काय तुझं? वीणा. चल, मी तुला घरी सोडतो. त्याने वीणाला आधार देत उभं केलं. तिला त्याच्या एकेरी हाक मारण्याचं काहीसं नवल वाटलं. त्याच्या आवाजात एक प्रकारची अधिकारवाणी होती. माझं घर इथे नाही, मी टुरिस्ट आहे. वीणा म्हणाली. नाव काय हॉटेलचं? एमराल्ड ग्रीन पॅलेस. पण तुम्ही कशाला त्रास घेता? मी जाईन एकटी. तुला एकटं सोडणार नाही. तुला तुझ्या नवऱ्याच्या स्वाधीन करणार आणि मगच जाणार. बाय द वे, नाव काय त्याचं? राया कोंडे. हनीमून कपल? वीणाने उत्तरादाखल फक्त मान हलवली. हनीमून कपल हे शब्द तिच्या मनाला वेदना देऊन गेले. धन्यवाद माझे प्राण वाचवल्याबद्दल. वीणाने हात जोडले. शाब्दिक धन्यवादाने नाही चालायचं. तुझ्या नवऱ्याकडून पार्टी घेणार आहे मी आज रात्री, तो तरुण म्हणाला. तो आणि वीणा शांतपणे चालू लागले. दोघंही एकमेकांचा विचार करत होते. तो एक रुबाबदार तरुण होता. सावळा पण तरतरीत. रुंद कपाळ, भेदक पिंगे डोळे, तरतरी नाक, हसतमुख चेहरा, पिळदार शरीरयष्टी. कुठल्याही तरुणीचं मन जिंकून घेईल असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. तुमचं नाव काय? फार लवकर विचारा असं वाटलं तुला माझं नाव. विचारलंच आहेस तर सांगतो. मी अधिरथ चांदणे. मिस्किल हसत अधिरथने उत्तर दिलं. काही वेळातच ते हॉटेलपाशी आले. आलं तुझं हॉटेल. बोलव तुझ्या नवऱ्याला. प्लीज, त्यांना नको बोलवायला. मी जाते. नो, तुला तुझ्या नवऱ्याच्या ताब्यात दिल्याशिवाय माझी जबाबदारी पूर्ण होत नाही. अधिरथच्या आवाजात पुन्हा एकदा वीणाला जरब जाणवली. नाईलाजाने तिने रायाला फोन लावला. त्याला हॉटेलच्या रिसेप्शनवर बोलवलं. राया यायला तयार नव्हता. वीणाने खूपदा विनवल्यावर त्याने होकार दिला. काही वेळातच राया तेथे मोनासकट हजर झाला. तेथे चालत येताना दोघांचे हात एकमेकांच्या कमरेवर होते. वीणा, काय प्रॉब्लेम आहे तुझा? आम्हाला कशाला डिस्टर्ब करतेस? रायाने तिला दरडावलं. ते दृश्य पाहून अधिरथ चक्रावला. मिस्टर राया कोंडे, मी बोलवलं तुम्हाला. तुमची पत्नी तुम्हाला बोलवायला तयार नव्हतीच. तुम्ही कोण? रायाने प्रतिप्रश्न केला. अधिरथ चांदणे. समुद्रात तुमची पत्नी पाय घसरून पडत होती. मी सावरलं, त्याने खुलासा केला. बरं, थँक्स. रायाने कोरडेपणाने अधिरथला शेकहँड केलं व आल्या पावली मोनासह निघून गेला. दोघांच्या पाठोपाठ वीणाही चालती झाली. त्यांच्या मागे कुतूहलापोटी अधिरथ काही पावले चालत गेला. राया व मोना रूम नंबर 102 मध्ये गेले तर वीणा रूम नंबर 101 मध्ये.
गोंधळलेल्या अवस्थेत अधिरथ मागे फिरला. हॉटेलच्या बाहेर येऊन बीचकडे आला. त्याचे मित्र त्याला कॉलवर कॉल करत होते. एकाही फोनला उत्तर द्यायची त्याची इच्छा होईना. शेवटी एक मित्र त्याला बघायला आला. त्याचा हात धरून बळजबरीने त्याला क्लबमध्ये घेऊन गेला. सर्व मित्र आयुष्याचा मनसोक्त आनंद लुटत होते. शराब आणि शबाब ओसंडून वाहत होतं. अधिरथसाठी ग्लास भरला गेला. मित्रांच्या आग्रहाखातर त्याने एक ग्लास कसाबसा रिचवला. मित्रांनी ओढत त्याला डान्स फ्लोअरवर नेला. एकापेक्षा एक सुंदर तरुणी तेथे मद्यधुंद होऊन नाचत होत्या. एक तरुणी तर आपणहून अधिरथच्या गळ्यात पडली. त्याला डान्ससाठी गळ घालू लागली. अधिरथने तिचे गळ्यातील हात बाजूला केले. तो तेथून बाजूला झाला. शांतपणे एका कोपऱ्यात जाऊन बसला. त्याच्या डोक्यात वीणा ठाण मांडून बसली होती. अधिरथ एक सुखवस्तू घरातील तरुण होता. 2 वर्षापूर्वी त्याचे आई वडील एका अपघातात मरण पावले होते. त्याचं सांगलीत स्वतःचं घर होतं. शेती होती. शेतीतून बऱ्यापैकी उत्पन्न येत होतं. आई वडिलांचं छत्र हरवल्यावर कितीतरी मुलं तारुण्यात बहकतात, पण अधिरथ हा शांत व संयमी मुलगा होता. शेती सांभाळत त्याने आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं व सरकारी नोकरीत रुजू झाला. गावकऱ्यांना त्याचा अभिमान होता. दरवर्षी एकदा तरी गोव्याला तो मित्रांबरोबर फिरायला येत असे. गोव्याची मासळी आणि काजू फेणी त्याच्या खास आवडीची. कालच तो गोव्यात दाखल झाला. चांगली आठवडाभराची सुट्टी मिळाली होती. ड्रिंक्स, डान्स, मासळी, जोडीला एखादी सुंदरी असा त्याचा बेत होता. अधिरथ अविवाहित असला तरी त्याचं कुठेही अफेअर नव्हतं. वयाची 25 वर्ष पूर्ण केल्यामुळे त्याचे काका काकू लग्नासाठी हट्ट धरत होते, पण इतक्यात त्याचा लग्नाचा विचार नव्हता. सध्या तरी त्याच्यासाठी मुलींपेक्षा त्याचं करिअर जास्त महत्त्वाचं होतं. पण आज काहीतरी विलक्षण घडलं होतं. वीणाने त्याच्या हृदयाचा ठाव घेतला होता. अधिरथने त्याचं मन दुसरीकडे वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण वीणा त्याच्या मनातून काही केल्या जात नव्हती. खरं तर तो संध्याकाळी मित्रांबरोबर समुद्रावरील सळसळतं तारुण्य डोळ्यांनी पीत थट्टा मस्करी करत फिरत होता. गोऱ्या पान कमनीय बांध्याच्या बिकिनीतल्या सुंदऱ्या न्याहाळण्यातील मजा काही वेगळीच. अशी फुकटची नजरेची मेजवानी कोण सोडेल? अचानक त्याचं लक्ष एका मुलीकडे गेलं. गुडघ्यापर्यंत जाडजूड वेणी असलेल्या त्या पाठमोऱ्या तरुणीने त्याचं लक्ष वेधून घेतलं. आजकाल असा केशसंभार दुर्मिळ झाला आहे. लांब सडक नागिणीसारखी वेणी असलेल्या त्या तरुणीकडे तो चुंबकाप्रमाणे खेचला गेला. तिचा चेहरा पाहण्याचा मोह त्याला आवरेना. तो तिच्या शेजारी पोहोचला. तिच्या पुढ्यात काही अंतरावर उभा राहिला. तिचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती स्वतःच्या तंद्रीत उभी होती. गुलाबी रंगाचा ड्रेस तिच्या उंच कमनीय बांध्याला शोभून दिसत होता. गहूवर्णी असली तरी चाफेकळी नाक, पाणीदार डोळे, दुहेरी हनवटी. बघता क्षणी अधिरथ तिच्या रूपावर फिदा झाला. अनिमिष डोळ्यांनी तो तिचं सौंदर्य न्याहाळत उभा राहिला. एवढ्यात त्याचं लक्ष तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे गेलं. क्षणार्धात त्याचा हृदयभंग झाला. तिच्या हातावरची मेहंदी पाहून ती नवविवाहित आहे हे त्याने ओळखलं, पण तिला एकटीला पाहून त्याला आश्चर्य वाटलं. त्याने आजूबाजूला तिचा नवरा दिसतोय का ते पाहिलं, पण ती एकटीच होती. एवढ्यात तिचा तोल जाऊन ती पडली. लाट तिच्या अंगावर आली. कंबरभर पाण्यात असल्याने ती गटांगळ्या खाऊ लागली. बहुधा तिला पोहता येत नव्हतं. प्रवाहाबरोबर ती पुढे वाहू लागली. पट्टीच्या पोहणाऱ्या अधिरथने ताबडतोब तिला पकडली. एका हाताने तिला कवेत घेऊन तो पोहत किनाऱ्यावर आला. तिच्या त्या निकटच्या स्पर्शाने तो सुखावून गेला. ती विवाहित आहे हे आठवून तो लगेच बाजूला झाला. परस्त्रीवर नजर कशाला ठेवायची? त्याने स्वतःला सावरलं. तिच्याबरोबर हॉटेलपर्यंत चालत जाताना तिच्याशी खूप बोलावंसं वाटत होतं. तिच्याकडे एकटक पाहत राहावंसं वाटत होतं. असं वाटत होतं की हा रस्ता कधीच संपू नये. तिने तिच्या नवऱ्याला फोन लावल्यावर अधिराजच्या काळजाला चरे गेले. तिच्या न पाहिलेल्या नवऱ्याचा त्या क्षणी खूप हेवा वाटला त्याला, पण पुढचं विचित्र दृश्य पाहून तो चक्रावला. तिचा नवरा चक्क दुसऱ्या तरुणीबरोबर सेपरेट रूममध्ये.
आणि ही बिचारी एकटीच दुसऱ्या खोलीत. हा काय प्रकार होता? त्याच्या मनात शेकडो प्रश्न दाटले. पण उत्तर कोण देणार? मुळात प्रश्न विचारणारा तो कोण होता? अधिरथ काही न बोलता मागे फिरला. पण विचार करून त्याच्या डोक्याची वाट लागली. त्याचं क्लबमध्ये तर लक्ष लागलंच नाही, पण हॉटेलवर आल्यावर रूममध्ये सुद्धा तो धड झोपला नाही. रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर त्या तरुणीचा, वीणाचा विचार करत पडून राहिला. सकाळी उठल्यावर आवरून कुणाशी काहीही न बोलता, मित्रांना काही न सांगता वीणाच्या हॉटेलबाहेर तिची वाट पाहत थांबला. संध्याकाळपर्यंत बेचैन अवस्थेत तो तिथेच उभा राहिला. संध्याकाळी त्याला राया व मोना बाहेर येताना दिसले. त्यांच्या तंद्रीत ते बीचवर निघून गेले. अधिरथ तहानभूक विसरून चातकाप्रमाणे वीणाची वाट पाहत उभा होता. संध्याकाळचे 7 वाजले तरी वीणाचा पत्ता नव्हता. आता त्याचा धीर सुटत चालला. जावं कधीच्या रूमवर असा विचार करत असतानाच त्याला वीणा दिसली. त्याचा जीव भांड्यात पडला. त्याने हर्षोल्लासाने तिच्याकडे पाहून हात हलवला. वीणा! अधिरथला पुढ्यात पाहून वीणा दचकली. तुम्ही इथे? वीणाने आश्चर्याने विचारलं. का? मला यायला बंदी आहे का? नाही, तसं नाही. तुम्हाला इथे पाहून मला नवल वाटलं. कोणाची वाट पाहत आहात का? वीणाला त्याच्या मानसिक अवस्थेची कल्पनाच नव्हती. अधिरथला काय उत्तर द्यावं हे कळेना. हो, एक मित्र या हॉटेलमध्ये उतरलाय, त्याची वाट पाहतोय. अधिरथनं खोटं सांगितलं. कॅरी ऑन, बाय. वीणा पुढे निघून गेली. अधिरथ तिच्यासाठी वेडापिसा झालाय याची तिला तसूभरही कल्पना नव्हती. तो तिच्या मागे चालू लागला. मित्र बहुधा येत नाही आता. मी तुला कंपनी दिली तर चालेल का? त्याने विचारलं. त्यात काय विचारायचंय, चला की. वीणा हसल्यावर अधिकच मोहक दिसते असं अधिरथच्या लक्षात आलं. तिच्या हसण्याने त्याच्या काळजाचे घाव जास्तच खोल झाले. काही औपचारिक गप्पा झाल्यावर त्याने मूळ मुद्द्याला हात घातला. मी तुझ्या आधी तुझ्या नवऱ्याला त्या मुलीबरोबर जाताना पाहिलंय. कालही तुम्ही वेगवेगळ्या खोल्यात गेलात. हा काय प्रकार आहे? त्याने सरळ विचारलं. त्याचा प्रश्न वीणाला पूर्णपणे अनपेक्षित होता. हा माणूस जवळीक साधायचा प्रयत्न करतोय की काय? याने काल माझा जीव वाचवला असला तरी इतक्यात याला मी खरं कारण का सांगू? हा कोण माझा गैरफायदा तर घ्यायचा प्रयत्न करत नाहीये ना? असे विचार येताच वीणा सावध झाली. तिने तो विषय टाळला. अधिरथ समजूतदार होता. त्यानेही तो विषय तिथेच संपवला. काही वेळ फिरल्यावर वीणाने त्याचा निरोप घेतला. खरं तर वीणाचा सहवास कधी संपूच नये असं त्याला वाटत होतं. जड अंतःकरणाने त्याने तिचा निरोप घेतला. रात्री रूमवर आल्यावर त्याला जाणवलं की कडकडून त्याला भूक लागली आहे. खाली येऊन त्याने पोटात काही वही ढकललं. तिथून पुढचे 4ही दिवस काही ना काही कारण काढून तो वीणाच्या हॉटेलवर गेला. तिच्याबरोबर फिरू लागला. तिने स्वतःच्या परिस्थितीची त्याला कबुली दिली नसली तरी लग्नाच्या नावाखाली तिची फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. 4थ्या दिवशी धाडस करून त्याने वीणाकडे तिचा फोन नंबर मागितला. वीणाने स्पष्ट नकार दिला. अधिरथला खूप वाईट वाटलं. का देत नाहीस तू मला तुझा फोन नंबर? का द्यावा मी तुम्हाला माझा फोन नंबर? तू खूप चांगली मुलगी आहेस. मला तुझ्या रूपाने एक चांगली मैत्रीण मिळाली. खरं सांगू का, मला फ्रेंडशिप वगैरे करण्यात काडी इतका रस नाही. माझा एकही मित्र नाही. अधिरथ, माझे बाबा काहीसे जुन्या मतांचे आहेत. त्यांना मुलांची मैत्री असणं मान्य नाही. त्यांचे विचार माझ्या अंगवळणी पडले आहेत. आता विषय निघालाच आहे तर स्पष्ट विचारतो. वीणा, मी तुझ्या प्रेमात पडलोय. गेले 4 दिवस वेड्यासारखा मी तुझा पिछा करतोय. तुझ्याशिवाय मला एक क्षणही चैन पडत नाही. लग्न करशील माझ्याशी? अधिरथने विचारलं. वेड लागलंय का तुम्हाला अधिरथ? वेडच लागलंय. प्रेमवेडा झालोय मी. गोव्यात 4 दिवसांपूर्वी आलो ते फक्त मौज मस्ती करण्यासाठी. पण तुला भेटल्यापासून मी मित्रांना विसरलो. त्यांच्यात असलो तरी मन तुझ्यात अडकलेलं असतं. माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र दिसतंय का तुम्हाला?
माय फुट. तुझं मंगळसूत्र गेले 4 दिवस कुत्र बनून शेपूट हलवून दुसऱ्या थिल्लर पोरी मागे फिरतय. पाळत ठेवताय का तुम्ही माझ्यावर आणि रायांवर? मी डोळ्यांवर झापड लावून नाही फिरत. जे दिसतंय ते बोलतोय. मी काही खोटं बोललो का? काही वेळ वीणा व अधिरथ दोघेही शांत बसून राहिले. काहीतरी बोल वीणा. तुला असं वाटत असेल ना की मी कोण, कुठचा? सांगतो, सगळं सांगतो. मी एका चांगल्या घरातून आलो आहे. गावात घर, शेतीवाडी सगळं काही आहे. एकुलता एक आहे. सरकारी नोकरी आहे. माझे आई वडील हयात नाहीत. पण मी तुला राणीसारखं ठेवेन. हे पहा, मी तुमच्या भावनांचा आदर करते. मला या घडीला असं काही नकोय. मी पूर्णपणे कोसळलेली आहे. मी इतक्यात तुम्हाला काही सांगू शकत नाही. लग्न, पुरुष, प्रेम हे माझ्यासाठी शाप ठरलेत. मी निघते आता. वीणाने पर्स खांद्याला लावली. अधिरथचा निरोप न घेता ती हॉटेलच्या दिशेनं चालती झाली. अधिरथ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. बाळ, अशी कशी ग तू? ही पेज सुद्धा खाल्ली नाहीस. अशानं कसं व्हायचं तुझं? आता तू 2 जीवांची आहेस, हे विसरू नकोस. देशमुखराव. नको हो. काही खावं प्यावंसं वाटत नाहीये. अन्नाच्या वासानेही मळमळतंय. नको मला ती पेज. अशा अवस्थेत असं होतंच. तुझी आई असती तर तुला सगळं समजावून सांगितलं असतं. तुझ्या वेळेस तुझ्या आईला अगदी असाच त्रास होत होता वीणा, बरं का? आणि हो, आता तुला भेटायला तुझं हक्काचा माणूस येतंय बरं. त्यांचा फोन आला होता. 10 मिनिटात पोचतील. पण मग त्यांच्या स्वाधीन करतो तुला. तेच तुला 2 घास खाऊ घालतील. कोण? राया येत आहेत? होय तर. वीणा उत्साहित झाली. खरं तर तिच्यात उठून बसण्याचंही त्राण नव्हतं. ओकून ओकून जीव हैराण झाला होता. कडक डोहाळे लागले होते. राया येणार या बातमीने तिच्या अंगात वीज संचारली. दारावरची बेल वाजल्यावर वृद्ध देशमुखराव दार उघडायला गेले. वीणाला आसमान ठेंगणं झालं. तिच्या काळवणलेल्या चेहऱ्यावर हसू उमटलं. राया आलेच. मला खात्री होती ते येणार. बाळाची ओढ त्यांना माझ्याकडे खेचत घेऊन आली. आता ते येतील. मला घट्ट मिठी मारतील. माझ्यावर चुंबनांचा वर्षाव करतील. म्हणतील, मी खूप खुश आहे. मी बाबा होणार. कदाचित आई सुद्धा बरोबर असतील. थोड्या वेळाने आई आत येतील. मला पोटाशी धरतील. बाळ येणार या बातमीने त्यांच्याही आनंदाला उधाण आलं असेल. काय म्हणतेस वीणा? कशी आहेस?